जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथील वनपट्टेधारकांच्या मेळाव्यात वनपट्टेधारकाच्या ताब्यात असलेले जमिनीचे क्षेत्र जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत वनजमिनीचा लढा अविरतपणे सुरूच राहणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार जे.पी. गावित यांनी सुरगाणा तहसील कार्यालयाच्या आवारात झालेल्या अखिल भारतीय किसान सभेत आदिवासी बांधवांच्या वनपट्टेधारकाच्या मार्गदर्शन मेळाव्यात केले। या मेळाव्यात सुमारे 5000 पेक्षा जास्त आदिवासी बांधव जिल्हाभरातून उपस्थित होते। यावेळी व्यासपीठावर माजी सभापती जनार्दन भोये, उत्तम कडू, सावळीराम पवार, इंद्रजित गावित, विजय घांगळे, भिका राठोड, चंद्रकांत वाघेरे, वसंत बागुल, भरत पवार, अशोक धूम, परशुराम गावित, कैलास भोये, सदू बागुल, चिंतामण गवळी, नितीन गावित, भारती चौधरी, मनीषा महाले, मेनका पवार आदी उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना गावित म्हणाले की सुरगाणा तालुक्यात महाराष्ट्रातून सर्वाधिक लाभार्थी आहेत। याचे कारण माकपच्या कार्यकर्ते यांनी वनपट्टेधारकांना केलेले मार्गदर्शन। सुरगाणा तालुक्यात 13,000, पेठ 5,000, त्र्यंबकेश्वर 4,000, दिंडोरी 4,000, कळवण 3,000, चांदवड 2,000, सिन्नर, नाशिक प्रत्येकी 3,000 याप्रमाणे किसान सभेच्या माध्यमातून सर्वाधिक सुरगाणा तालुक्यात लाभार्थी निवड झाली आहे। 5 एकरपेक्षा जास्त ताब्यात असलेली कास्त असलेल्या जमिनीचा पूर्ण ताबा मिळाला पाहिजे। सरकारने कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी। वनजमिनीकरिता खूप मोठा संघर्ष करावा लागला आहे। एक गर्भवती महिला जेलमध्ये प्रसूती झाल्याने बाळाचे नावच जेलसिंग असे ठेवले आहे। जेलभरो आंदोलनाच्या वेळी तुरुंगात जागा नसल्याने न्यायालयालाच जागेवर यावे लागले। हा इतिहास माकपने रचला आहे। 2000 पूर्वीचे अतिक्रमण असेल तरच जमीन मिळेल हे माहीत नसल्याने इतर पक्षातील कार्यकर्ते यांनी केलेले अर्ज निकाली काढण्यात आले। केवळ जेलभरो आंदोलनात सहभागी असणार यांचेच दावे पात्र करण्यात आले। सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आणि वन कमिटी आपल्या वन कमिटी जेव्हा मोजली त्या मोजणीच्या वेळेस ही संबंध वन कमिटी त्या प्लॉटवरती असली पाहिजे। लबाड कोण आहे, काय लबाडीने काही लोकांनी मंजूर केलेले पैसे देऊन त्या लोकांचे प्लॉट मोजायचे करताना ते पत्र बरोबर घेऊन यायचं आहे। ते पत्र जो आणेल त्याचाच फॉर्म भरला जाईल। त्यानंतर जे पत्र आपलं फॉर्म आहे तो फॉर्म भरताना नवरा बायकोनी पण यायचा आहे। दोघांच्या सह्या अंगठ्या लागतील त्याच्यावरती। काही यांचे जोडीदार गेलेला आहे, कोणाचा म्हातारा वारलेले आहे, काही लोकांचे ज्यांचे नावावर तो दावा मंजूर झालाय म्हातारा म्हातारीच्या ते दोघे पण गेलेले आहेत। हे बरेच लोक आणून दाखवतात की आम्ही काय करायचं, तर त्यांनी त्यांचे वारस जे आहेत त्या वारसाची नोंद तलाठ्याकडून करून आणायची आहे। त्याचा दाखला घेऊन यायचा आहे आणि त्या मालकाच्या नावाने त्याच्यातर्फे त्याच्या नातवाने किंवा त्याच्या मुलाने त्याच्यावर सही अंगठा करायचा। अर्ज जे करू आपण त्या अर्जाची पूर्णपणे माहिती देण्यासाठी तुम्हाला इथं बोलवलेलं आहे। त्या अर्जाला कोणती कागद जोडायची आहेत त्याच्यासाठी आपण तुम्हाला बोलवलेलं आहे। त्याचं एक लहानसं पत्रक आपण काढलेलं आहे। ते उद्या परवाला आपल्या ग्रामपंचायत मधली जी वन कमिटी आहे ती वन कमिटी तुम्हाला ते पत्रक प्रत्येक प्लॉट वाल्याला घरी आणून देईल। ते पत्रक जे आहे, पत्र म्हणजे एवढंच माहितीचं दिले त्याच्यावर किती जमीन दिली आणि अजून त्याच्या ताब्यामध्ये किती शिल्लक आहे हे सर्व आम्हाला मोजून घ्यावं लागेल। आणि त्याच्यानंतर त्याचा जो काही प्रकरण तयार होईल ते आम्ही राज्य शासनाकडे म्हणजे महाराष्ट्राच्या सरकारकडे पाठवून देऊ। कलेक्टर तिथंच मंजूर करणार नाही आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा। हे संबंध प्रकरण बिनचूकपणे आपल्याला इथं तयार करायचं आहे आणि कलेक्टर साहेबांच्या मार्फत ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे जाईल, रेव्हेन्यू खात्याकडे जाईल आणि म्हणून